अहो नांदेडकर हे काय आहे? तर आम्हाला बघा नांदेडमध्ये सोडून रामभाऊ गेले आपले वसमतला. रामभाऊ म्हणले अभी जा की आता मी मेरे को थोडा काम आहे. आणि आम्ही पिसाटावणी फिरायला लागलो बघा नांदेडमध्ये. आम्हाला जास्त काय माहित नाही इथलं. मयूरला म्हणलं चल मला डीमार्ट मध्ये तरी जाऊन येतो नांदेडच्या. कुत्र्याचं खायचं ते डॉग फूड वगैरे पाहता. डीमार्ट मध्ये घुसायचं म्हणलं की सोन्यानं आपले आवाज दिला. सोन्याला म्हणलं तू कायला आप घालायला आला रे म्हणलं नांदेडची इथं. सोन्याला म्हणलं डीमार्ट मध्ये जाऊन येऊ चल भाई म्हणलं. सोन्या मला नको रे भाई म्हणला बडे लोक काम राहते हो. मग मर म्हणलं इथं येतो जाऊन आम्ही. डीमार्ट मध्ये घुसल्यावर बाहेर बाहेर नुसतं फिरायलोच आम्ही. घ्यायचं तर काही दिसत न चाललं इथं. इथं तर किराणा तेच दिसून राहिलं, घेण्यासारखं काही दिसून राहिलंच नाही आम्हाला. आणि आम्ही आलतो डॉग फूड घ्यायला, काय तर काहीच भेटलं नाही. मयूरला म्हणलं आलो तसं खाली येतो नाही जास्त सकते बरोबर, काहीतरी घेऊन जावं लागलं आपल्याला. आईस्क्रीम दिसल्यावर आम्ही आईस्क्रीमच घ्यायचा निर्णय घेतला बघा. आणि याच्यावर भलत्या किमती भारी. तर शेवटी कोण दिसले आम्हाला फ्रीज मध्ये, जाऊ द्या म्हणलं कोणच घेऊन जाऊ. कोणचं पण बिल दिलं बघा याने, तर काही पण करतं हे डीमार्ट वाले. आणि याने बघा किराणा कशात भरला, यांना काय नवल वाटतं घेतलं. अरे खलत्या गिलत्यामध्ये भरायचं आपल्या किराणा दुकानहून, जाऊ द्या मरू द्या म्हणला खापला कोण. तरी का पानशापोर येऊन पान घेऊन आम्ही इथं कुठं आलो बघा, काही समजून चाललंय आम्हाला. हे लेकरं बघा किती येते इथे, ते सगळं ट्रॅफिक जाम करून टाकलं याने. तर अभ्यास करून मरतात रे भाई म्हणले हे, तर कुठंच काय नाही यांचं. तर रामभाऊ संदीप कुणेला वसमतून पण घेऊन आला आणि आम्ही नांदेडच फिरायला बघा दिवसभर झालं. रामभाऊ मला चला तुम्हाला नांदेडमध्ये 1-2 ठिकाणी नेऊन आणतो. तर रामभाऊने पहिले आणलं बघा गुरुद्वाऱ्याला. आणि तुम्हाला माहिती इथे फोटो कॅप्चर करायला मधामध्ये परमिशन असते बघा, त्यामुळे काही सीन कॅप्चर करायला आला नाही बघा. नंतर रामभाऊने आणलं बघा आपल्या काळेश्वरच्या मंदिरामध्ये. तर इथल्या निसर्गरम्य नजाराचं वातावरण पाहून काळेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन निघायचं होतं आपल्याला आपल्या शेतकरी पुतळ्याजवळ. कारण आपलं आलं होतं बघ कुत्र, आणि कुत्र बघू शकता कसलं क्यूट आहे ते. तर व्हिडिओ पाहिले तुम्ही लाईक करायले आणि फॉलो करून झाले तर तेवढं करा राव. तर कुत्र्याचा डॉग फूड घेऊन कुत्र बास्केटमध्ये टाकून आम्ही निघालो आमच्या गावाकडे. तर लाईक फॉलो शेअर करा. थँक्यू. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.